नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. रामबाग नाशिक या भुजबळ फार्म परिसरातील नागरिकांनी न्यूज वर्ल्डशी संपर्क साधून तेथील परिसरात जवळपास 8 ते 9 महिन्यांपासून बंद असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील लाईटच्या तक्रारींसाठी आमच्याशी संपर्क केला असता न्यूज वर्ल्डचे चेअरमन चंदन पवार यांनी जातीने जाऊन त्या परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. स्वातंत्र्याच्या 67व्या वर्षी सुद्धा सरकार मूलभूत सुखसोयी देऊ शकत नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. या परिसराचं काम बघणारे MSEBचे निर्ढावलेले सरकारी अधिकारी यांना नागरिकांकडून वारंवार तक्रारी देऊन सुद्धा लक्ष देत नाहीयेत, कारण त्यांना या नागरिकांकडून चिरीमिरी दिली जात नाहीये. या अधिकाऱ्यांविरोधात लवकरच न्यूज वर्ल्ड मोहीम उघडणार असून जोपर्यंत तेथे लाईट येत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे आणि जो अधिकारी लाच मागेल त्याला ACBच्या ताब्यात द्यायला न्यूज वर्ल्ड सक्षम आहे. आपण रामबाग एरियात आलेलो आहे. MSEBने इथे इलेक्ट्रिक पोल लावलेली आहेत. त्या पोलवरती जवळजवळ 7 महिन्यापासून लाईट नाही आहे. इथल्या रहिवाशांनी वेळोवेळी कंप्लेंट करून सुद्धा MSEBचे ऑफिसर अधिकारी ऐकत नाही आहे. म्हणजे हे निडावलेले जे अधिकारी आहेत यांना कुठल्या पद्धतीने समजावं हे कळत नाही आहे. तर आपण इथले जे रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलू या संदर्भात. आपलं नाव काय? जितेंद्र चौधरी. जितेंद्रजी, ही जी पोल आहेत आपण इथं लावलेली आहेत रामबाग एरिया, तर ही या पोलांवर कधीपासून लाईट नाही आहे? आता आम्हाला इथे येऊन जवळपास 3 वर्ष झाली आहेत राहायला आल्यानंतर. आणि असं समजा की तुम्ही 7 ते 70% टाईम आम्हाला इथे लाईट ह्या पोलवर नसलेली आढळलेली आहे. वेळोवेळी या 2 सोसायटी आणि इथले रहिवासी साळवे साहेब नंतर बापना साहेब यांचे जे लोक आहेत त्यांनी कंप्लेंट केलेली आहे. पण कधीतरी येऊन एखादा लाईट बदलला जातो. बऱ्याच वेळेला लाईट नसतातच. आणि ह्या रस्त्यावर ज्या लेडीज रात्री येतात त्यांना यायला जायला बराच त्रास होतो. त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्या कोपऱ्यावर जाऊन त्यांच्या घरातल्या लेडीजला रिसीव्ह करून आणावं लागतं. बरं, एवढी अडचण असताना आपण कंप्लेंट केली MSEBकडे? हो, फोनवर बऱ्याच कंप्लेंट झालेल्या आहेत आणि रिटर्न कंप्लेंटही MSEBला देण्यात आलेली आहे. इथे पूर्वी ओपन प्लॉट असल्यामुळे इथे बरेचसे आणि नाग ह्या रस्त्यावर आढळलेले आहेत आणि रात्री बऱ्याचशा लेडीज त्याच्यामुळे पण घाबरलेल्या आहेत. तरीही काही ह्या गोष्टीची दखल घेण्यात आलेली नाही. आपलं नाव काय? मी भीमराव साळवे. काय? भीमराव साळवे. काय त्रास होतो आपल्याला इथे? मी गेल्या 10 वर्षापासून इथं रामबाग कॉलनीत राहतोय. मी प्रत्यक्षात MSEBकडे जाऊन सुद्धा आलेलो, तर त्यांच्याकडनं असं उत्तर मिळालं जातं की आमच्याकडे मटेरियल शिल्लक आहे. मटेरियल आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ. म्हणजे आता गेल्या 6 महिने झाले मटेरियल अजूनपर्यंत त्यांच्याकडे येतं आहे की नाही येतं आहे हा एक मोठा प्रश्न उभा आहे. त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा नगरसेवक यांना पण सांगितलं गेल्या 10 वर्ष 12 वर्षापासून या ठिकाणी रोडची व्यवस्था नाही आहे. तोच रोड आहे, त्याच्यात काहीच बदल नाही. उत्तर दिलं जातं मंजूर झालं आहे, वरतून निधी आल्यानंतर आम्ही करून देऊ. पण अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा रोडच्या कामं झालेले नाही, काही नाही. आणि आम्हाला हा भयंकर त्रास होतो आहे इथं.
त्याचबरोबर इथं आजूबाजूला जे हॉटेल तयार झालेलं आहे त्याच्या बाजूला ज्या गाड्या उभ्या राहत्या त्यांचीसुद्धा इथं रवदळ जास्त प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे सुद्धा आम्हाला जायला यायला अडचण उभी होती. गाड्या अडचणीत येतात, आमच्या फॅमिलीलासुद्धा जायला यायला त्रास होतो आणि जर त्यांना काही बोलायला गेलं तर अगदी ते अरेरावीची भाषा केल्या जाते. तुमच्या या घरचा रस्ता आहे का, तुमच्या बापाचा रस्ता आहे का, अशी उत्तर आम्हाला मिळतात. बरं, आत्ता कुंभमेळा येऊन ठेपला आहे की सर्वीकडे नाशिकमध्ये कुंभमेळा रस्त्याची कामं चालली आहेत, परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत, लाईट, हीच जर रहिवाशांना मिळत नसेल तर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. तर मला हे विचारायचं आहे आपल्याला जिथं कसं आहे की हे लाईट इतक्या दिवसापासून नाही आहे, 6-7 महिन्यापासून जवळपास लाईट नाही आहे. MSEBचे ऑफिसर येऊन इथे विजिट देतात का किंवा आपल्याला विचारतात की लाईट आहे की नाही, की आपल्याला स्वतःहून हे सर्व सांगावं लागतं? नाही, आम्हालाच सांगावं लागतं आणि आम्हीच बऱ्याच वेळेला कंप्लेंट करतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही इथे बघाल तर इथे एक ती DP आहे समोर आणि इथे आमचे मुलं खेळत राहतात. त्या DPला कव्हर नव्हतं प्लास्टिकला तर ते कव्हर सोसायटीच्या लोकांनी प्लॅस्टिक आणून त्याच्यावर दोरी बांधलेली आहे. तुम्हाला इथून ती दिसत असेल DP, आणि त्याच्यावरचं कव्हर नसल्यामुळे त्याला प्लॅस्टिकचा बोर्ड लावून त्याच्यावर दोरी बांधण्यात आलेली आहे. आणि मुलं खेळतात, लहान मुलं असतात, कोणाचा हातमध्ये गेला तर फार मोठी काही दुर्घटना घडू शकते. त्या अनुषंगानेच सोसायटीच्या लोकांनी हे काम केलेलं आहे, पण MSEBने तिकडे लक्ष दिलेलं नाही. बरं, आपल्याला कोणत्या अधिकाऱ्याचं नाव सांगता येईल की हे अधिकारी आपलं ऐकत नाही? आता असं तर आमच्याकडे नाही, आम्ही तर फक्त कंप्लेंट देऊन येतो. कुठला अधिकारी, आम्ही MSEBचे बी इंजिनियर आहेत, त्यांना कंप्लेंट दिलेली आहे. बरं, ही लाईट नसताना अनेक वेळा आपण तक्रारी केलेल्या आहे, परंतु अशा काही मोठ्या घटना झाल्यात की ज्यामुळे आपल्याला खूपच मोठा त्रास झाला आहे? मागच्या वेळेस ज्यावेळेस इथं शॉर्ट सर्किट झालेलं होतं MSEBचं, तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे कुलकर्णी साहेब होते, त्यांना कंप्लेंट दिली होती. तर त्यांना सांगितलं की वारंवार इथं लाईट जात राहते, प्रत्येक वेळा आम्ही MSEBला कंप्लेंट करायची. पण त्यानंतर त्यांनी एकदा त्यांची ते मशीन आणून या ठिकाणी चेक केलं तर त्यावेळेस ग्राउंड लेवलला खाली त्यामध्ये करंट उतरलेला होता. तर त्यावेळेस ती मोठी घटना घडण्याचा संभव होता, परंतु त्यांनी त्यावेळेच्या वेळी दखल घेतल्यामुळे ती घटना टाळली, नाहीतर त्यावेळी असा अनर्थ निश्चित घडला असता. बरं, मी MSEBच्या ऑफिसरांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने या इथल्या रहिवाशांनी ही समस्या मांडलेली आहे, भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी जर त्यांनी आत्ताच लक्ष दिलं तर बरं होईल. नाही तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्यूजवर पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवणार आहे. कॅमेरामन चंद्रकांत जाधवसह चंदन पवार, न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेस नागरिकांसह स्वयंसेवी सामाजिक शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नात नागरिकांनी सातत्य ठेवावं आणि दैनंदिन सवयींचा भाग म्हणून स्वच्छतेसाठी योगदान द्यावं असं आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी केलं. या मोहिमेचा शुभारंभ गोल्फ क्लब येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आला. यावेळी जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त S जगन्नाथन आदी मान्यवर उपस्थित होते. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी परिवहन महामंडळातर्फे केलेल्या बसेस, आरोग्य, पार्किंग आदी सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावी अशी सूचना राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात आयोजित परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी, मुख्य स्थापत्य अभियंता JB इनामदार, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड, विभाग नियंत्रक यामिनी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कुंभमेळ्यात परिवहन महामंडळातर्फे आपत्तीसाठीच्या नियोजनाची आणि या कालावधीत येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली. हरित कुंभ उपक्रमाअंतर्गत परिवहन महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या ग्रीन बसचं महामार्ग बसस्थानक येथे श्री रावते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी परिवहन विभागानं केलेल्या उपाययोजनांची पाहणी मंत्री महोदयांनी केली. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक.
न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुमचं हृदय आमची काळजी, तुमचं आरोग्य आमची बांधिलकी. आपण आमच्यावर दाखवलेल्या प्रेमाखातर 6व्या वर्धापन दिनानिमित्त खास सवलत रेडियल अँजिओग्राफी फक्त 5,000 रुपयांमध्ये. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, शालीमार, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क 25070001 अथवा 02. राष्ट्रपिता महात्मा गांधी का कथन, भारत अपने गांवों में बसता है.
लय भारी. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड, गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुमन, बोधलेनगर जवळ शिल्पराज रेसिडेन्सी, हॉटेल कामत समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-106. फोन नंबर आहे 0253 65 77 77 5 आणि मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कायमस्वरूपी विकास कामे झाली आहेत. नागरिकांच्या सहकार्याने शहराचं सौंदर्य वाढवून जागतिक स्तरावर नाशिकचं नाव नेता येईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. परशुराम सायखेडकर सभागृह येथे विविध सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस जगन्नाथन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितलं, नागरिकांना कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी विभागनिहाय बैठक आयोजित करण्यात येईल. या सोहळ्याच्या निमित्तानं नागरिकांचं प्रशासनात सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः सुरक्षेच्या संदर्भात पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नाशिकचे पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांची न्यूज वर्ल्डचे चेअरमन चंदन पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे सर्व तयारी झाल्याचं पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांनी सांगितलं आणि नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था याविषयी माहिती देण्यात आली. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत छोटीशी विश्रांती. येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न. कुणाचाही मुलाईजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे. सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते. न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न. म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन द स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता.
संपर्क करा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुमन बोधलेनगर जवळ शिल्पराज रेसिडेन्सी, हॉटेल कामत समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422 106. फोन नंबर आहे 0253 65 77 77 5 आणि मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. न्यूज वर्ल्ड निर्मित आरोग्य माझे या विशेष कार्यक्रमांतर्गत आज आपण भेटणार आहोत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्रीपाद शहा यांना. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीपाद शहा. ते एक न्यूरोलॉजिस्ट आहेत. मेंदूवरील शस्त्रक्रिया या संबंधीचे ते तज्ज्ञ आहेत. ते आपल्यासोबत साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी माहिती देणार आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूया. डॉक्टर साहेब, ही जी न्यूरोलिस्ट जी टेस्ट आहे आणि ती मशिनरी, ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही इथे स्थापित केलं आहे, तर ते नेमकं काम काय करतं? बेसिकली कार्डिओलॉजिस्ट की हृदयरोग तज्ज्ञ ज्यांना कॅथलॅब लागते एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टीसाठी, तसंच न्यूरोलॉजिस्टला एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीसाठी विशिष्ट प्रकारची कॅथलॅब लागते आणि सॉफ्टवेअर्स असतात जेणेकरून त्यातून रोटेशन्स आणि रोडमॅप या माध्यमातून आपण विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रिया या करू शकतो. आता मी न्यूरो इंटरव्हेन्शन्स का इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी ही जी एक ब्रांच आहे ती नाशिक का नॉर्थ महाराष्ट्रात स्थापित करतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला कॅथलॅब लागते, जेणेकरून जशी हृदयाची एन्जिओग्राफी होते तशीच मी एक मेंदूची एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टी ही करतो व मेंदूवर रक्तवाहिनीवर होणारे फुगे आणि त्यामुळे होणारा रक्तस्राव त्याला बंद करणं कॉइलिंग या माध्यमातून, मेंदूच्या रक्तवाहिनीवर होणारे गुच्छ ते एम्बोलायझेशन ह्या मटेरियलनं बंद करायचे, अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया त्या आता आपण नाशिकला साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटला करू शकतो. उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारे सर्जरीचं हे एकच केंद्र आहे, हे खरं आहे? हो, उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्येच फक्त अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आत्ता सुरू झालेल्या आहेत आणि त्या साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये रुजू झालेल्या आहेत. बरं, यामध्ये मेंदूची शस्त्रक्रिया करताना ती फक्त वरून केली जाते, इंटरनल कुठल्याही प्रकारे त्यात कार्य होत नाही, तर हे कसं काय होतं? मेंदूच्या सर्व शस्त्रक्रिया ज्या असतात त्या ओपन सर्जरी असं म्हणतो आपण, की कवटी उघडणे आणि मग शस्त्रक्रिया करणे. पण ह्या शस्त्रक्रिया आहेत त्या विशिष्ट प्रकारच्या आहेत, ज्या पायातून रक्तवाहिनीला छिद्र करून मग पुढे कॅथेटर घेऊन एन्जिओग्राफीमार्फत आपण मेंदूच्या रक्तवाहिनींपर्यंत पोचतो आणि तिथून पुढे आपण ह्या शस्त्रक्रिया एन्जिओग्राफीमार्फतच करतो. त्यामुळे आपल्याला कवटीला उघडायला लागत नाही आणि एन्जिओग्राफीमार्फत फक्त 1 की 2 मिलीमीटरच्या होलमार्फत ह्या शस्त्रक्रिया आपण करू शकतो. अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही अजून कुठे कुठे उपलब्ध आहे नाशिक शहरात? नाशिकमध्ये वोखार्ड हॉस्पिटलमध्ये आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत ह्या पद्धतीचे आपण किती शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि त्याचा अनुभव आपला कसा होता? नाशिकमध्ये मी अशा प्रकारचं कार्य एक 5 ते 6 महिन्यापासून करतो आहे आणि एक 70 एन्जिओग्राफी मी आत्तापर्यंत केलेल्या आहे मेंदूच्या, आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया एक 15 मी आत्तापर्यंत केलेल्या आहे ज्या विशिष्ट प्रकारच्या आहेत. आपल्याला काय हा सर्व शस्त्रक्रिया करत असताना काही वेगळा काही अनुभव आला? नाही, ह्या शस्त्रक्रियेमुळे जे ओपन सर्जरी करतो त्याला पेशंटला अशा विशिष्ट प्रकारच्या ज्या सिरियस शस्त्रक्रिया आहे, पेशंटला एक 20 ते 30 दिवस किंवा 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं किंवा शस्त्रक्रिया केल्यावर ते जगतील ह्याची आपल्याला गॅरंटी नसते. पण ह्या शस्त्रक्रियेनुसार पेशंटला 8 ते 10 दिवस राहायला लागतं आणि त्याच्यानंतर तो घरी जाऊ शकतो आणि व्यवस्थित रिकव्हरी लवकरात लवकर होते बघितलं आलं. बरं, मग या शस्त्रक्रियेसाठी किती कमीत कमी दरात त्याचा म्हणजे पेशंटांना खर्च येतो, किंवा मुंबईसारख्या मोठ्या सिटीत जर केलं ही शस्त्रक्रिया आणि नाशिकमध्ये केलं तर काय फरक येतो? मुंबईसारख्या ठिकाणी या शस्त्रक्रिया फार महाग शस्त्रक्रिया आहे
आणि मुंबईच्या कॉर्पोरेट हॉस्पिटल का कल्चरमध्ये जर बघितल्या तर लाखोंमध्ये या शस्त्रक्रिया होतात. पण नाशिकसारख्या किंवा उत्तर महाराष्ट्राचं जे हेल्थ हब आहे नाशिक, त्या हिशोबे या शस्त्रक्रिया मुंबईपेक्षा बऱ्यापैकी कमी दरात नाशिकमध्ये होतात. आणि त्यामुळे नाशिक का उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या अशा प्रकारच्या पेशंटसाठी की रुग्णांसाठी या शस्त्रक्रिया आता इथे उपलब्ध झाल्यामुळे साईबाबामध्ये भरपूर तो लाभ हॉस्पिटल्सला, बाकीच्या किंवा डॉक्टरांसला किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या अशा रुग्णांना होणार आहे. साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट निवडायचं कारण काय आपल्या शस्त्रक्रियेसाठी? त्याचे विशिष्ट 2 कारण आहेत. एक विशिष्ट कॅथलॅब अशी लागते जी कार्डिओ आणि न्यूरो अशा 2 प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी फार उत्तम असते. आणि त्याच्यासाठी न्यूरोसाठी सॉफ्टवेअर, रोटेशन आणि रोडमॅप अशा 3 गोष्टी लागतात ज्या उत्तम दर्जाच्या लागतात. कारण मेंदूतल्या छोट्या रक्तवाहिनींपर्यंत आम्हाला एन्जिओग्राफीमार्फत पोचायला लागतं आणि तिथल्या शस्त्रक्रिया करायला लागतात. त्याच्यासाठी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटची कॅथलॅब ही अतिउत्तम आहे आणि त्यामुळे मला इथे काम करायला बऱ्यापैकी व्यवस्थित अनुभव आला आहे. रुग्णांसाठी या पद्धतीत कोणकोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात? आता प्रत्येक मेंदूच्या आजाराच्या रुग्णासाठी ह्या प्रकारच्या एन्जिओग्राफी आपण करत नाही. ज्या पेशंटला वारंवार रक्तसंचार कमी होऊन का आकुंचित होऊन वारंवार पक्षाघात होत असेल किंवा मेंदूतल्या रक्तवाहिनीवर फुगा होऊन रक्तस्राव झालेला असेल आणि तो फुटला असेल किंवा मेंदूत रक्तस्राव झालेला आहे त्याचं कारणच आपल्याला मिळत नाही आहे का, किंवा मेंदूत रक्तवाहिनीवर गुच्छ झाला असेल, त्यावेळेस आपल्याला एन्जिओग्राफी करायला लागतं. आणि एन्जिओग्राफीमार्फत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया जसं काही कॅरोटिड स्टेंटिंग किंवा इंट्राक्रेनियल स्टेंटिंग म्हणजे आतल्या किंवा बाहेरच्या मानेतून मेंदूला रक्तवाहिनीला जे सप्लाय होतं तिथे स्टेंटिंग करू शकतो. किंवा मेंदूत जर रक्तवाहिनीवर फुगा झाला असेल आणि फुगा फुटून रक्तस्राव झाले असेल तर कॉइलिंग, ह्या प्लॅटिनमच्या कॉइल्स असतात ज्या आपण कॅथेटरमार्फत आपण वरती त्या फुग्यात आपण कॉइल्स टाकून तो भरून तो फुगा बंद करू शकतो. किंवा एम्बोलायझेशन, ऑनिक्स म्हणून मटेरियल आहे जे डिंकासारखं असतं आणि तो गुच्छ जर असेल मेंदूत तर ते डिंका भरून तो गुच्छ बंद करू शकतो. अशा विशिष्ट प्रकारच्या आपण शस्त्रक्रिया आपण करू शकतो. तसंच आपल्याकडे पक्षघात हा भरपूर वारंवार होणारा रुग्णांमध्ये प्रकार आहे. जर पक्षघातमधले पेशंट आपल्याकडे 4.5 किंवा 6 तासाच्या आत आले वर आपण CT किंवा MRI स्कॅन आणि एन्जिओग्राफी झाली असेल आणि त्यात मोठी रक्तवाहिनी बंद असेल तरी 6 तासाच्या आत आपण स्टेंटमार्फत क्लॉट काढून ही रक्तवाहिनी उघडू शकतो व पेशंटला त्याचा भरपूर फायदा होऊन 3 महिन्याच्या आत रिकव्हरी फार चांगली होते हे दिसलं जातं अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे. महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना अस्तित्वात आणली आहे. ती गरीब लोकांसाठी आहे ती ॲक्च्युली योजना. तर या योजनेअंतर्गत या पद्धतीची शस्त्रक्रिया येते का? सध्या तरी भारतात ह्या प्रकारच्या शस्त्रक्रिया फार कमी लोक करतात आणि त्यातल्या त्यात न्यूरोलॉजिस्ट करणारे फार कमी आहेत. 15 ते 20च आहेत जे भारतात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात. जसं जसं त्याचं वाढ या शस्त्रक्रियांचं होईल त्या हिशोबे ह्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत येऊ शकतात. पण सध्या तरी ह्या योजनेत ह्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नाही. आत्ताच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की जीवनदायी योजनेत, राजीव गांधी जीवनदायी योजनेत ह्या प्रकारची शस्त्रक्रिया येत नाही. आपण महाराष्ट्र सरकारचे जे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना आवाहन करूया किंवा त्यांना एक ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देऊया की या पद्धती जी खूप किचकट आणि अशा पद्धतीची शस्त्रक्रिया जी रुग्णांसाठी खूप महत्त्वाची, अशा योजनांमध्ये ह्या शस्त्रक्रिया आणणं खूप महत्त्वाचं आहे. उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारे शस्त्रक्रियेचं जे ठिकाण उपलब्ध झालं आहे तर या ठिकाणी मुंबई शहरात मोठमोठ्या शहरात जाण्यापेक्षा जर आपल्या जवळच्या ठिकाणी ही शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत तर आपल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की कुणालाही अशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट यांच्याशी संपर्क साधावा. आपल्यासोबत होते डॉक्टर श्रीपाल शाह, त्यांनी आपल्याला या संबंधी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार. न्यूज धन्यवाद.
सध्या सर्वत्र गाजत असणारा विषय म्हणजे भूमी अधिग्रहण विधेयक आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर होणारा परिणाम. विरोधक आणि समर्थक दोन्हीकडून आपापले मुद्दे जोरदारपणे मांडले जातात. मात्र यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मात्र गोंधळ उडतो. त्यांचा हा गोंधळ कमी करण्यासाठी आमचे डायरेक्टर चंदन पवार यांनी भूमी अधिग्रहण आणि शेतकरी या प्रश्नाचा दांडगा अभ्यास असणाऱ्या राजेंद्र आहिरे यांच्याशी केलेली खास बातचीत आता आपण पाहणार आहोत न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात. आज आपल्यासोबत आहेत श्री राजेंद्र आहेत. ते शेतीच्या घडामोडी ज्या होतात किंवा शेतीच्या बाबतीत ज्या घडामोडी चालतात त्याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत. आणि नरेंद्र मोदींनी जो भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला आहे, ज्या आत्ताच त्यांनी 3रं विधेयक पास केलेले आहे, तर याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत. आपल्यासोबत आहेत राजेंद्र आहेत. नमस्कार, न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. मला असं विचारायचं आहे आयर साहेब की भूसंपादन जो कायदा आहे तो नेमका काय आहे? हा जो भूसंपादन कायदा आहे हो, हा मोदींनी नाही आणलेला. याच्या अगोदर मनमोहन सिंग सरकारने सुद्धा UPA सरकारने हा आणलेला होता. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये काही सुधारणा यांनी घडवून आणलेल्या आहेत. हो, तर त्या सुधारणा ज्या केल्या ते अत्यंत शेतकऱ्याच्या विरोधात आहे असं दुर्दैवाने म्हणालं तर. हो, तर आजचे दिन आने वाले हो, अशा त्या भ्रामक याच्यामध्ये प्रचारामधून हो, यांनी सरळ शेतकऱ्यांना बळी देण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. बरोबर. पूर्वीच्या कायद्यामध्ये ती तरतूद होती ती ग्रामसभेने जर का ठराव केला बरोबर, या कंपनीला आम्हाला जमीन द्यायची नाही, हो, तर त्या कंपनीत काही चालत नव्हतं. बरोबर. परंतु ह्या मोदी सरकारने ती अट काढून टाकली. हो, त्याच्यामुळे ग्रामसभेला पर्यायाने लोकशाही व्यवस्थेला काही आधारच राहिलेला नाही. हो, हा एक भाग. त्याच्यानंतर जी नुकसान भरपाई देणार होते हो, त्याच्यामध्ये जे UPA सरकारचं जे मनमोहन सिंग सरकार होतं बरोबर, त्यांनी सांगितलं होतं की जे आहे बाजारभाव, हो, बाजारभावाच्या नुसार शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई दिली जाईल. बरोबर. मोदी सरकारने कॉर्पोरेट जगाचं हित पाहून अशी भूमिका घेतलेली आहे, निर्णय घेतलेला आहे, बरोबर. तरतुदीने दुरुस्त केलेले आहे. हो, ती सरकारी जी किंमत असेल, व्हॅल्युएशन असेल, तर त्यानुसार त्याला नुकसान भरपाई दिली जाईल. बरोबर. आणि या देशामध्ये ज्या आपलं स्वातंत्र्य मिळालं, आपण घटना स्वीकारली, बरोबर, तर त्या घटनेच्या 26व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बरोबर. तर लोक कल्याणकारी राज्याची भूमिका या देशाने स्वीकारलेली आहे. आणि हे जे मोदी सरकार नेमकं त्याच्या उलट चाललेलं आहे. बरोबर. यापूर्वीचं जे सरकार होतं, कंपनी आणि शेतकरी हो, हे जमीन द्यायची तेव्हा द्यायची नाही ठरत होतं. बरोबर. मोदींनी असा एक कायदा केलेला आहे, यात म्हणजे तरतुदीमध्ये अशी दुरुस्ती केलेली आहे बरोबर, की समजा एखादा शेतकरी जर का त्या कंपनीला जमीन देत नसेल बरोबर, तर सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल हो, आणि त्या कंपनीला जमीन दिली जाईल. बरोबर, बरं, पूर्वीच्या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की समजा जर का 10 वर्ष त्या ज्या उद्दिष्टासाठी त्या उद्योगपतीने ती जमीन ताब्यात घेतली असेल, बरोबर, तर तिचा त्या कामासाठी त्यांनी वापर केला तर ठीक, हो, नाही केला तर त्या शेतकरी जर का मागणी केली हो, की समजा एखाद्या कंपनीने एखाद्या मोठ्या हॉस्पिटलसाठी जमीन ताब्यात घेतली बरोबर, आणि 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांनी ते हॉस्पिटल उभं केलं नाही, हो, तर ज्या कारणासाठी जमीन घेतली त्या कारणासाठी जमिनीचा वापर न केल्यामुळे 10 वर्षानंतर माझी जमीन मला परत मिळेल, बरोबर, हा त्या शेतकऱ्याला जुन्या कायद्यामध्ये एक आधार होता. बरोबर, ह्या नव्या तरतुदीनुसार तो आधार काढून घेतलेला आहे. बरं, म्हणजे स्वस्तामध्ये जमिनी या कॉर्पोरेट जगताला द्यायचं, हो, त्यांनी त्या ठिकाणी काही करो वा ना करो, बरोबर, फक्त त्यांना जमीन द्यायचं आहे. हो, जाती दर्जाचे जे अर्थतज्ञ आहेत हो, यांनी असं म्हटलेलं आहे की आगामी 40-50 वर्षामध्ये ज्याच्याजवळ जास्त जमीन हो, तो जास्त श्रीमंत होणार आहे. बरोबर, कारण सोन्याच्या खाणी संपत आलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलच्या खाणी संपत आलेल्या आहेत, बरोबर, आणि आगामी 40-50 वर्षामध्ये हे जगातलं सर्वात मोठं मार्केट म्हणून भारताकडे पाहिलं जाणार आहे. बरोबर, आणि लोकसंख्या वाढते, पण त्या प्रमाणामध्ये ज्या जमिनी वाढल्या पाहिजे त्या जमिनी वाढत नाही. बरोबर. तर या देशातल्या शेतकऱ्याची मुळात मानसिकताच असेल, हो, तो त्याचा जीव दान ठेवेल, हो, पण जमीन देणार नाही. बरोबर, आणि आज हे कॉर्पोरेट जग जे या अशा पद्धतीने मोदीला हाताशी धरून प्रयत्न केले जातात की या देशातल्या शेतकरीला
नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली आणि सुलतानी राजवटीच्या नावाखाली या देशातल्या शेतकऱ्यांपासून तशा पद्धतशीर त्या जमिनी काढून घेतल्या जातील याचा हा प्रयत्न केला जातोय. नुसते या जमिनीच नव्हे, परंतु मुंबई दिल्ली जो कॉरिडॉर आहे तर ते कॉर्पोरेट जनतेने अशी मागणी केली ती ह्या मुंबई दिल्ली कॉरिडॉरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, हायवेच्या दोन्ही बाजूला 1-1 किलोमीटरपर्यंतच्या ज्या जमिनी आहेत या कॉर्पोरेट जनतेला दिल्या जाव्यात अशी मागणी केली गेलेली आहे. आणि हे अत्यंत भयानक चित्र आहे. याच्यावरच ते थांबले नाही तर या देशातलं पाणी बी त्यांनी विकायला काढलेलं आहे. आणि हे जे महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी आता एक 15-20 दिवसापूर्वी असं जाहीर केलेलं आहे की जे विरळ झाले जंगल आहेत ह्या जंगल वाढवण्यासाठी कंपन्यांना आता ते जमिनी द्यायचं म्हणताय. उद्या या जमिनी जे त्यांच्या ताब्यात दिलं ते जंगलामधून सुद्धा हाताला दिलं जाणार आहे. ते जल जंगल जमीन याच्यावरचा जो गोरगरीब जनतेचा आधार आहे तो हिसकावला जाणार आहे. या देशातला शेतकरी याचा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे काढलं जाणार आहे. आणि याचा सर्वात मोठा पुरावा आपल्याला या ठिकाणी दिसतोय की राज्यसभेने हे विधेयक नामंजूर केल्यानंतर सुद्धा तिसऱ्यांदा अध्यादेश काढून हा कायद्याची बळजबरी केली जाते. तर हा लोकशाहीचा सरळ खून आहे. मला असं विचारायचं आहे की ह्या जमिनी घेतल्यानंतर मोदी सरकारने असं शेतकऱ्यांना सांगितलं की तुमच्या मुलांना या इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या दिल्या जातील, तर काय सत्य आहे याच्यात? त्याच्यामध्ये किती लोकांना नोकऱ्या दिल्या हे तुम्ही बघा ना. आता आपण याच्यामध्ये पाहू शकतो की नर्मदा सरोवरामध्ये किती लोकांचा आज बी त्यांचा प्रश्न आहे काय नाही. या महाराष्ट्रामध्ये जे कोणा प्रतिबद्धस आहेत त्यांचे प्रश्न आहेत काय नाही. मोठमोठे जे आहेत पास्तू वगैरे सारखे जे उद्योगस्थ किती लोकांना नोकरी मिळाल्या. तर विस्थापितांचे प्रश्न आजही त्या ठिकाणी आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. आणि काय त्यामध्ये तशी तरतूद नाही. म्हणजे हा एक प्रकारचा फास आहे मोदी सरकारचा असं म्हणायला काही हरकत नाही. मला असा आणखी प्रश्न विचारायचा की भूसंपादनावर जर मोदी सरकारने जबरदस्तीने भूसंपादन चालू करणार, विधेयक पास झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही होईल त्यानंतर ते चालू करणार, तर हे करत असताना याला कुठे रोख आहे, कुठे सुप्रीम कोर्टात जाण्याची काही मुभा वगैरे आहे शेतकऱ्यांना? मुभा म्हणण्यापेक्षा आता यांनी संपूर्णपणे बळजबरी चालवली. आता या देशातलं जे आहे कायदे मंडळ हे सर्वश्रेष्ठ आहे. बरोबर. आणि हे कायदे मंडळ जो म्हणत नाही, जर तर राज्यसभेने हे विधेयक समजा आता नामंजूर केलेले तर सरकारची नामुष्की झालेली. त्या ठिकाणी सरकारने तो परत अध्यादेश काढायला नाही पाहिजे. म्हणजे या देशाचे जे सर्वोच्च जे सत्ता ज्यांच्या हातात राष्ट्रपती यांनी सुद्धा तिसऱ्यांदा आदेश काढल्यानंतर नाराजी व्यक्त केली. तरी हे जर का मोदी सरकार जर का ऐकत नाही तर हे सर्वांकष हुकुमशाहीचं लक्षण आहे हे स्पष्ट दिसतं. ही जी जमीन ते घेण्याचा प्रयत्न करणार आहेत की जे जमीन असताना तर त्यांनी असंही सांगितलं की आम्ही शेतीची जमीन न घेता जी बागायत नाही आहे, जी बेगर बागायत शेती आहे ती आम्ही घेऊ अशा पद्धतीने ते डिक्लेअर केलं आहे. तर आपल्याला काय वाटतं तसं बिगर बागायत घेणं, शेती घेणं किंवा त्यांनी हस्तगत करणं हे योग्य नाही का? कारण त्या शेतीत काय येणार नाही आहे. तर आपल्याला काय वाटतं? नाही, मुळात आता तुम्ही बघा ना मोठमोठ्या उद्योगासाठी ज्या जमिनी घेतल्या दिल्या त्याच्यामध्ये या बागायती जमिनी येतं जाऊ द्या, पण मोठमोठी जी शहरं जी येत आहेत त्या शहराजवळच्या आता तुम्ही आपल्या नाशिकचं उदाहरण घेऊ. ओझरचं विमानतळ आहे याच्यासाठी ज्या जमिनी जाणार आहेत कोणत्या शेतकऱ्याच्या जाणार आहे? आता सर्व बागायती जमीन जाणार आहे. त्याच्यामुळे ते स्पष्टच आहे. आणि मोठ्या प्रमाणात या जमिनी घेतल्या जाणार. यांना फक्त एकच करायचं आहे की पुढचं जे 40-50 वर्षाचं जे आहे त्यांचं स्वप्न ते त्यांना साकार करायचं आहे. त्यांना या देशातलं जे अन्नाचं जे मार्केटिंग आहे हे करायचं आहे. त्याच्यासाठी NTN पत्र यांना फक्त जमिनी ताब्यात द्यायची आणि लोककल्याणकारी राज्याची जी सरकारची भूमिका आहे त्या भूमिकेपासून त्यांना दूर जायचं. ह्या कायद्याला विरोध करण्यासाठी बऱ्याच संघटना रस्त्यावर येत आहेत, परंतु अण्णा हजारांनी या कायद्याला विरोध केला आहे आणि अण्णा हजारांनी काही पॉईंट सुचवलेत, काही मुद्दे सुचवलेत. जर ते मानले गेले तर भूसंपादन करायला हरकत नाही. तर आपलीही तशी भूमिका आहे. अण्णा हजारेंना हे जे शहाणपण आहे हे फार उशिरा सुचलेले. कारण ह्या जमीन बचावाच्या आंदोलनामध्ये सर्वप्रथम सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने आंदोलन केलेले. धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुजलान कंपनी जी आहे ती पवन ऊर्जेच्या नावाखाली त्यांनी मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेच्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जमिनी लुटल्या आणि अत्यंत कमी भावाने त्या जमिनी घेतल्या. त्यात ऐश्वर्या राय असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल किंवा आणखी मोठमोठे उद्योगपती असेल
तर त्या कायद्याचा आणि त्या कराराचा समजा तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये किती फायदेशीर आहे, पण ऊर्जा साठवून ठेवता येत नाही. बरोबर. त्याच्यातले समजा तरतुदी जर पाहिल्या सरकारच्या आणि सुजलांचे झाले करा, तर कशा म्हणजे मोकळ्या हाताने त्यांना लूट करायला परवानगी दिली आपल्याला दिसतं. रात्रीमध्ये बसून म्हणजे कॅन्डल लाईटमध्ये यांनी 7-12 उतारे तयार करून दिले. म्हणजे या देशातले जे विस्थापित झालेले होते, मग ते नर्मदा सरोवर मधले असो किंवा वर्षानुवर्ष ज्यांनी वन जमीन अतिक्रमण केलेले, आणि तो 2005चा 13 डिसेंबर 2005चा जो वनाधिकार कायदा झालेला आहे त्याची अंमलबजावणी ते करत नाही. मात्र कॉर्पोरेट जनतासाठी एका रात्रीमध्ये बसून ते 7-12 उतारे तयार करतात. आणि त्यावेळी अण्णा हजारेंना भेटायला गेली ती मंडळी की हे अण्णा हे तुम्ही याच्यावर लक्ष द्या, पण अण्णांनी त्यावेळी त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. आणि मग ज्यावेळी 2006-07 मध्ये या सुजलान कंपनीच्या विरोधात जो संघर्ष झालेला आहे आणि त्या संघर्षामध्ये त्या कंपनीला हरवलं. त्याच्यानंतर पुण्याच्या जवळपास विमानतळाचा प्रश्न होता, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती संघर्ष झाला, तिथे हरवलं. पाताळगंडीच्या प्रश्नावरती ND पाटलांच्या नेतृत्वाखाली जे संघर्ष झाला तिथे हरवलं. तर या प्रश्नावरती सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जे आंदोलन झाले आणि ते लढे यशस्वी केलेले. आणि मग आता पुढे अण्णांना त्याची आठवण झाली आणि अण्णा आजच्या लढत आहेत. बरोबर. या भूसंपादनामागे काही षडयंत्र आहे का असं आपल्याला वाटतं? भयानक षडयंत्र आहे. बरं. अहो साधी सोपी गोष्ट आहे की ह्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आहेत, ह्या जे येतात गारपीट येते, हे गारपीटचे काय प्रकार आहे? साधी सोपी गोष्ट आहे. आपल्याला जे विज्ञान माहिती आहे, आपलं जे शाळेमध्ये शिकलो ते विज्ञान काय सांगतं की समुद्रामध्ये पाण्याची वाफ होती, वाफ झाल्यानंतर ते ढग तयार होतात आणि ते ढग तयार झाल्यानंतर हा पाऊस पडतो. मला हेच सांगा की फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये असं काय प्रकार होते की पाणी तापतं, त्या पाण्याची वाफ होती आणि वाफ तयार झाल्यानंतर इकडे येऊन ते पाणी पडतं. आणि नेमकं ह्या 2-3 वर्षापासून का गारपीट पडते. आणि नेमकं मग जिथे द्राक्ष बागायतदार असेल किंवा कांदा पिकवणारा शेतकरी असेल, ह्याच भागामध्ये का गारपीट पडते. तर हा बी मोठा प्रश्न आहे. आणि याच्या पाठीमध्ये हे सर्व या विदेशी कंपन्यांचं षडयंत्र असू शकतं, या संशयाला मात्र जागा आहे. बरं. भूसंपादनाचा हा जो कायदा अस्तित्वात आला तर हा शेतकऱ्यांवर जबरदस्ती हा प्रयोग होणार आहे, जमिनी जबरदस्तीने त्यांच्या घेतल्या जाणार आहेत. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करावं असं आपल्याला वाटतं? शेतकऱ्यांना संघर्ष दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि या देशातल्या शेतकऱ्याचे मानसिकताचे ते जीव देतील पण जमिनी देणार नाही. बरोबर. आणि हे या सरकारला महाग पडणार आहे. आणि सरकारची जी सरंकष हुकुमशाही पद्धतीने जी वाटचाल चालू आहे ही या देशातली जनता सहन करणार नाहीये. ह्या जे ग्लोबल टॅक्टिक्स होते याला हे काही काळ भुलले, परंतु ज्यावेळी सत्य जनतेच्या समोर येईल तर त्यावेळी जनता संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आणि मोदी सरकारला या प्रश्नावरती माघार घेतल्याशिवाय शांतपण सुचणार नाही. बरं. भूसंपादनावर आपण बोललात त्याबद्दल आपले धन्यवाद. हे होते राजेंद्र आयर ज्यांनी आपल्याला भूसंपादनाची माहिती दिलेली. त्यांचं असं म्हणणं आहे की भूसंपादन हे शेतकऱ्यांसाठी योग्य नाही आहे, त्यामुळे शेतकरी हे देशोधडीला लागण्याची चिन्ह आहेत. त्यांनी आपल्याला जी माहिती दिली ती आपल्या प्रेक्षकांनी त्या शेतकरी राजाने ऐकलेली आहे. आणि यापुढेही त्यांना जर जमीन द्यायची नसेल तर त्यांनी संघर्षासाठी रस्त्यावर उतरायला हरकत नाही आहे, कारण ही जी जमीन आहे ही त्यांची स्वतःची जमीन आहे, त्यामुळे त्याविषयीचा अधिकार त्यांनाच असला पाहिजे असं त्यांचं मत आहे. याच बरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड, गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुमन, बोधलेनगर जवळ शिल्पराज रेसिडेन्सी, हॉटेल कामत समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-106. फोन नंबर आहे 0253 65 77 77 5 आणि मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88.